मित्रांनो, माणसाची जरी वेळ वाईट असेल ना, त्याला कुत्रे हे डोंकून पाहत नाही आणि त्या माणसाची व्हॅल्यू तर काहीच राहत नाही. मित्रांनो, रामकृष्ण हरी सर्वांचं मी स्वागत करतोय एका नवीन पोलखोलीच्या व्हिडिओमध्ये. नेहमी आता या काळामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये या पत्रकारांना नेमकं झालंय काय, या अँकर लोकांना नेमकं झालंय काय? कारण हे अँकर लोक विरोधी पक्षामधील काही नवीन राजकुमारांना धो धो धुवत आहे आणि यांना रडवत सुद्धा आहे. आता मला आजूबाळाविषयी तर बोलायचंय, मी त्यांच्याविषयी एक अलग व्हिडिओ घेऊन येईन. बहुतेक आज सायंकाळी तुम्ही व्हिडिओ तो पाहू शकाल. पण आता आपल्याला राष्ट्रवादीचे होणारे उत्तराधिकारी पवार साहेबांचे ते रोहित पवार विषयी आपल्याला बोलायचं आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये जर अग्रेसिव्ह चेहरा कुठला असेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा, तर ते रोहित पवार साहेब यांचं नाव इथं समोर येतं मित्रांनो. पण आता त्यांचा जो काळ होता तो काळ गाजवायचा होऊन गेला. आता त्यांच्यावरती कुणीही हक्क गाजवू लागलंय किंवा त्यांना कुणीही उलट प्रश्न विचारू लागलाय. त्या लोकांना, ह्या पॉलिटिकल लोकांना वाटायचं की जे काय ते आपण करायचं, आपल्याला कोणी प्रश्न विचारणार नाही किंवा आपण काहीही प्रॉब्लेम्स घेऊन यायचं त्यावरती कोणी काही बोलणार नाही. असं झालं नाही. बघा, एका पत्रकारात एका ठिकाणी यांचा इंटरव्ह्यू चालू होता. त्या ठिकाणी रोहित पवार त्या पत्रकाराला म्हणतात, तुमच्या चॅनलवर जे नेते आले होते त्यांनी तुम्हाला काय सांगितलं असं ते मला माहिती आहे. ते म्हणले असतील की आम्ही हा पक्ष असा पळवला, आम्ही तो पक्ष तसा पळवला, हे आम्ही चिन्ह असं पळवलं, हे सगळं ते सांगत असतील. त्यांच्याकडे हे सांगण्यापलीकडे दुसरं काय आहे हे ते असं बोलले. मग मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, एकनाथ शिंदे किंवा अजित पवार कधीही आपल्या वक्तव्यातून किंवा कुठल्याही प्रेसमध्ये याविषयी ते एकही गोष्ट बोलत नाही. त्यांना वाटलं बंड करावा, बंड केला, त्यांना गोष्टी नाही पटल्या, त्यांनी ते टाकलं आणि त्यांनी एक अलग आपली ओळख न ठेवता जे जुनी पाळंमुळं आहेत आपले तसेच ठेवून ते वाढवण्याचा प्रयत्न हा केला आणि त्यांना असं यश सुद्धा मिळालं आहे. यश मिळायचं कारण म्हणजे तेच आहे, कारण या लोकांनी आपला वैचारिक वसा हा पेलून धरलाय. पण याविषयी त्यांनी कधीच काही बोबाटा केला नाही की आम्ही हे केलं ते केलं. ते नेहमी नम्र राहिले. पण इथं रोहित पवार तिथं सांगतात मीडियामध्ये की तुमच्याकडे जे इंटरव्ह्यूला लोक येतात म्हणजे ते डायरेक्टली अजित पवार असतील किंवा आपले एकनाथ भाई असतील, मग ते या ठिकाणी असं म्हणत असतील. मग त्यावरती ते पत्रकारांना जी यांची कान उघडणी केली आहे ना, कान उघडणी अख्खी महाराष्ट्रानं करून टाकली अगोदरच विधानसभेला, आणि महाराष्ट्रानं विधानसभेला दाखवून दिलंय नेमकं पक्ष चिन्ह हे सगळे कोणी चोरले आणि कोणी फोडाफोडी केली. मग ते पत्रकार महोदया, त्या भगिनीला, त्या मातेला माझा सॅल्यूट आहे. ते बोलल्या नाही, ते ह्या पक्ष चोरीवरती किंवा ह्या पक्षफोडीवरती ते बोलत नाही, ते फक्त विकासावरती बोलतात. अरे त्याच विकासावरची लोकांनी यांना निवडून दिलंय, तोच विकास पाहून लोकांनी यांना साथ दिली आहे. ते ही अभूतपूर्व, ना भूतो ना भविष्यती. तुम्ही त्यांना वोट चोरी म्हणता, होय ती वोट चोरीच आहे. लोकांच्या मनाची त्यांनी चोरी की लोकांनी केलेली आहे आणि त्यांनी लोकांमध्ये आपलंपणा एक ठसा उमटवलाय आणि त्यांनी विकास केलाय. त्या लोकांनी विकास पाहिला आणि ते पत्रकार त्या ठिकाणी रोहित पवारांना तोंडावरती स्पष्ट बोलले. तुम्हाला मी तो व्हिडिओ लावणार आहे शेवटला, तो व्हिडिओ पूर्ण असा व्हिडिओ. मग या ठिकाणी रोहित पवारांचं त्या ठिकाणी जे तोंड होतं ते तोंड अगदी बघण्यासारखं होतं मित्रांनो. त्या अशा गोष्टी असताना मला खूप आनंद होतो, मला खूप या ठिकाणी हसायला येतं. कारण जे काही राजकारण ज्या दिशेने घेऊन चालले ते लोक, ते दिशा खूप मित्रांनो सोपी आहे त्याकरता, पण ती भविष्यामध्ये आपल्याकरता खूप वाईट असणार आहे. कारण हे लोकांच्या मनामध्ये विष करायची कामं करत आहे. पण त्या पत्रकारानं जे बोललं की हे लोक जे आहेत हे त्याविषयी बोलत नाहीत, ते लोक हे विकासाविषयी बोलतात. त्यांना उठता बसता काही कामं करता यांना फक्त विकास सुचतो आणि हे लोक कसा विकास होईल याकडे लक्ष देतात आणि हे लोक फक्त विकासाचंच गाणं गातात. त्या उलट काकाचे लोक,
उभाटाचे लोक फक्त हेच अजूनही रणगाड गाडत आहेत की पक्ष पळवला, हे पळवलं, ते पळवलं, नाव पळवलं, चिन्ह गेलं. त्यांचं रणगाड अजूनही चालू आहे. लोकसभा गेली, विधानसभा गेली, यांचा पक्ष आता ढकल स्टार्ट व्हायच्या अवस्थेमध्ये येऊन बसलाय. तरी हे लोक अजून सुद्धा तेच गाणे गात आहेत. पण त्या ठिकाणी पत्रकाराला माहित आहे हे लोक जे आहेत, सत्यवान शिंदेबाई असतील, हे असतील, हे लोक जे आहेत ह्या लोकांनी करून दाखवले. सोबत भक्तमाचे देवाभाऊ सुद्धा होते. लोकांनी विकास केलाय की त्या माऊलीनं छातीत ठोकून घेतलं सांगितलंय. अशा वेळेस आमची छाती 56 इंचाची होते. आम्ही असे बाईट्स ऐकतो. बघा त्यानंतर त्यांचा तो विकास महाराष्ट्राचा विकास आहे का असं ते बोललं होतं. म्हणजे ज्याने ते विकासाविषयी बोलतात पण ते कोणत्या विकासाविषयी बोलतात असं त्याचे रोहित पवारांनी म्हणलं. त्यामध्ये महाराष्ट्राचा विकास कुठे आहे आणि इथं असाही प्रश्न केला. आता जे मागचा काळ होता त्यावेळेस विकास काय झाला होता तुम्हाला मी परत सांगायची मित्रांनो गरज काय नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे नेमकं कुठं आपण आतापर्यंत किती माती खाल्ली आहे. तर आता आपण त्या गोष्टी करत नाहीत. पण तरीही त्या माऊलीनं त्यांची कान उघडणी केलेली आहे. आता विकास विकास ह्या लोकांनी विकास नेमका काय केला तरी सांगितलंय की अटल सेतू ते सांगतात, आम्ही अटल सेतू बनवला सांगतात, आम्ही समृद्धी महामार्ग दिला सांगतात, आम्ही अनेक असे उपक्रम राबवले त्यामध्ये आमच्या भगिनी पूर्णपणे स्वावलंबी होतील हळूहळू आणि ते आपला खर्च आपला स्वतः करतील. आम्ही त्यांची अशी योजना केली आहे तर ते पूर्ण सांगितलं. मग अशा वेळी त्याचा चेहरा हा मित्रांनो बघण्यासारखा होता आणि तो क्षण मित्र विसरू शकणार नाही. पण तो क्षण पाहून एवढं हसायला येत होतं तर यार कुठेतरी बाई बघा सध्या आता दुर्गामातेचा उत्सव चालू आहे, शारदीय दुर्गामाता चालू आहे. मग अशा वेळेसच एक पत्रकार काय तोंडावर स्पष्ट झाकते त्यांना पूर्णपणे उघडे पाडते त्याहून आनंद दुसरा काय असणार आहे. तुम्हाला मित्रांनो मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या एक वेळेस की त्यावेळेस प्रश्न विचारताना आणि उत्तर ऐकताना ही दोन्ही वेळेस रोहित पवारांची तारंबळ कशी उडाली तुमच्या डोळ्याला तुम्ही पाहून घ्या. आता तुम्ही बघा तुमच्याच चॅनलवर जे कुठले नेते आले असतील ते कसे म्हणले असतील मी गुवाहाटीला कसं गेलो, मग मी त्याचं कसं जिरवलं, त्याचं हे कसं केलं, मी कसे आमदार फोडले, मी हे केलं, मी ते केलं, तो असा बोलला. नाही ते सतत विकासावर बोलतात असं त्यांचा तो विकास आहे. पण महाराष्ट्राचा विकास काय याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आता त्यांचा इंटरव्ह्यू मी बघितला नाही पण ते काय बोलू शकतात हे मला माहिती नाही. विकासावर बोलताना ते अटल सेतू बद्दल बोलतात, ते त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाबद्दल बोलतात. इन्फ्रा मॅन अशी त्यांची ओळख आहे. आतापर्यंत हे लोकांना काही सांगायचे, लोकांपर्यंत फेक नेरेटिव्ह पसरवायचे, लोकांपर्यंत चुकीची माहिती हे लोक पसरवायचे आणि ही चुकीची माहिती हे लोकांमध्ये पेरायचे काम यांचे पत्रकार मंडळी सगळी करायचे. तर आता हे चुकीची माहिती लोकांपर्यंत जात नाही, लोक ती माहिती ऐकतही नाहीत. लोक लगेच ते व्हेरीफाय करून बघतात ते हे बोलतात ते ISI मार्क आहे का म्हणजे ते ओरिजिनल आहे का हे लोक आता बघू लागलेत मित्रांनो. आता लोक हे पाहू लागलेत, लोकांना कळायला लागलं नेमकं की ह्या लोकांची फितरत कशी आहे, लोक कशी आहेत, हे किती खोटारडे लोक आहेत हे लोक आता पडताळून पाहत आहेत. लोकांना घरोघरी जाऊन सांगायची सुद्धा गरज नाही. आता सगळ्या ह्या गोष्टी आमच्या मार्फत म्हणा किंवा असेच काही राष्ट्रवादी पत्रकार आहेत, संपादक आहेत, विश्लेषक आहेत त्यांच्या मार्फत ह्या गोष्टी त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आणि यामुळे हे लोक जे आहेत लोक आता शाणे बनत आहेत. लोकांना कळतंय विकास केलं कोण, विकास काय केलाय हे सांगायची गरज नाही. आणि हेच त्या माऊलीनं, त्या ताईनं, त्या भगिनीनं तोंडावरती रोहित पवारांना बोलवून त्यांना रणकुंडीला आणलं होतं. म्हणजे फक्त रोहित पवार त्या ठिकाणी रडायचेच बाकी होते. तुमचं एकूणच या सगळ्या विषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.